देशभरात 80 लाखांहून अधिक पेन्शनर आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम 41 नुसार सरकारनं पूर्ण क्षमतेनं आणि विकासाच्या प्रमाणात वृद्धांना सहाय्य करणं आवश्यक आहे. मात्र सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतंय. पेन्शनरांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ऑल इंडिया युनायटेड क्षण कमिटी ऑफ EPS पेन्शनर असोसिएशनच्या वतीनं कर्मचारी भविष्य निधी संघटन कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सत्ताधाऱ्यांनो, मेल्यानंतर काही नको, जिवंतपणी पेन्शन वाढ द्या, थाळी भरली भांडवलदारांची, पेन्शनरांची थाळी रिकामी, प्रॉव्हिडंट फंडाची 15,000 रुपयांची मर्यादा रद्द करा, अशा आशयाचे फलक हातात घेऊन मोठ्या संख्येनं पेन्शनर या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सर्व पेन्शनरांना किमान 9,000 रुपये दरमहा पेन्शन आणि महागाई भत्ता देण्यात यावा. पेन्शनर आणि त्याच्या जोडीदाराला संपूर्ण वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात यावी. स्वस्त धान्य दुकानातून वाजवी दरात जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात. खासगी आणि सरकारी प्रवासात सवलत देण्यात यावी. पेन्शनर आणि जोडीदाराच्या अंत्यविधीसाठी 5,000ची आर्थिक मदत देण्यात यावी. E609 या ठरावाद्वारे 2014 सालात केलेले सर्व बदल रद्द करण्यात यावेत. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. याची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा संघटनेचे महासचिव अतुल दिघे यांनी दिलाय. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडाचे 80 लाखपेक्षा अधिक पेन्शनर हे सरकारच्या धोरणाचे बळी ठरले असून ते अतिशय हालाखीत जीवन जगत आहेत. अशा स्थितीमध्ये देशभरातील पेन्शनर संघटना एकत्र येऊन त्यांनी युनायटेड ॲक्शन कमिटी तयार केलेली आहे आणि ह्या कमिटीच्या माध्यमातून देशातील अनेक जिल्ह्यामध्ये प्रॉव्हिडंट फंड ऑफिसच्या दारात किंवा जिथे प्रॉव्हिडंट फंड ऑफिस नाही त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये गेले 3 दिवस पेन्शनर धरणे धरत आहेत. हे सर्व केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे सुरू असून केंद्र सरकारची भूमिका बदलल्याशिवाय या ठिकाणी पेन्शनरांना न्याय मिळणार नाही. आता पेन्शनरांच्या पक्केपणानं लक्षात आलेलं आहे. त्या दृष्टीनं देशभरातील संघटना एकत्र येऊन इथून पुढच्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील अशा स्वरूपाचं इशारापत्र धरणे धरणारे पेन्शनर या ठिकाणी केंद्र सरकारला पाठवणार आहेत. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष प्रकाश येंडे यांच्यासह पेन्शनर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या पेन्शनरांना किमान पेन्शन दरमहा 1,000 रुपये दिली जाते. सध्याच्या महागाईच्या काळात 1,000 रुपये पेन्शन म्हणजे कामगारांची मोदी सरकारनं केलेली क्रूर चेष्टाच होय. याबद्दल गेल्या काही वर्षांपासून कामगार आंदोलनं करत असताना सुद्धा केंद्र सरकारनं त्याची दखल घेतलेली नाही. यामुळे कामगार वर्गात संतापाची भावना आहे.